नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाची बातमी EPS 95 पेन्शन वाढीबद्दल घेऊन आलेलो आहे। बातमी आहे कर्मचारी निवृत्ती वेतन योजना 1995 म्हणजेच EPS 95 पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढीचे मोठे अपडेट। मित्रांनो, काय आहे हे अपडेट आणि काय या बातमीमध्ये नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। मित्रांनो, कर्मचारी निवृत्ती वेतन योजना 1995 पेन्शनधारकाच्या पेन्शनमध्ये वाढ करणे हे भारत सरकारसमोरील आर्थिक आव्हानच नाही, उलट ती एक नैतिक जबाबदारीही आहे। आयुष्याच्या पहिल्या वर्षात देशाच्या विकासात मोलाचे योगदान देणारे हे निवृत्ती वेतनधारक आणि प्रतिष्ठित जीवनाचे हक्कदार आहेत। पेन्शनमध्ये वाढ हे पेन्शनधारकाची आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करण्याचे एक साधन बनते। याबाबत सर्वोच्च न्यायालयानेही आपल्या निर्णयात म्हटले आहे, पेन्शनधारकाचा सन्मान राखण्यासाठी वेळोवेळी पेन्शनमध्ये वाढ करणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, कर्मचारी पेन्शन योजना 1995 पेन्शनधारकाच्या पेन्शन विषयावरील नवीन अपडेट तपशीलवार जाणून घेऊया। पेन्शनधारकांसाठी विशेष तरतूद करावी। मित्रांनो, ज्येष्ठ नागरिक हा आपल्या समाजाचा वारसा आहे। त्यांना त्यांच्या मुलावर अवलंबून न राहता स्वतंत्र आणि प्रतिष्ठित जीवन जगण्याचा अधिकार आहे। यापैकी अनेक पेन्शनधारकांना वय आणि आरोग्याशी संबंधित आव्हानाचा सामना करावा लागत आहे आणि त्यांच्याशी निष्पक्ष आणि आदराने वागण्याची अपेक्षा आहे। न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचना असूनही त्यांची स्थिती सुधारण्यासाठी सरकार कोणतेही ठोस पावले उचलत नाही आहे। या ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक तो दिलासा मिळावा यासाठी आगामी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करणे गरजेचे आहे। आनंदी पेन्शनधारक ही देशाची संपत्ती आहे। मित्रांनो, आनंदी आणि निरोगी निवृत्ती वेतनधारक त्यांच्या निवृत्तीनंतरच नव्हे तर समाजासाठी मौल्यवान असतात, किंबहुना त्याही देशाची संपत्तीच। जगातील अनेक लोकशाही देश पेन्शनधारकाच्या कल्याणासाठी अनेक पुढाकार घेतात, पण भारतात या दिशेने प्रगतीचा वेग खूप कमी आहे। भारत सरकारने याबाबत ठोस पावले उचलण्याची वेळ आता आलेली आहे। सामाजिक सुरक्षा मजबूत करणे। पेन्शनधारकांना विविध सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये समाविष्ट केले जावे, जेणेकरून त्यांना समाजात सुरक्षित आणि सन्माननीय जीवन जगता येईल। चळवळ आणि मागण्या। कर्मचारी पेन्शन योजना 1995 पेन्शनधारकांनी 6, 7 आणि 8 ऑगस्ट 2024 रोजी दिल्लीत संसदेसमोर निदर्शने केली। त्यांना 9,000 रुपये पेन्शन आणि महागाई भत्ता मिळावा अशी त्यांची मागणी होती। जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत ते सरकारवर दबाव कायम ठेवणार आहेत। मित्रांनो, कशी वाटली ही EPS 95 बद्दल अपडेट? जर अपडेट महत्त्वाची आणि कामाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।